आज या जत नगर परिषदेच्या निवडणुकीप्रसंगी प्रभाग 4 मधून जे बहुजन समाज पक्षाचे आमचे जे 2 उमेदवार आहेत हत्ती या चिन्हावर उभा आहेत आणि तसेच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशरावजी शिंदे सरकार हे घड्याळ या चिन्हावर उभे आहे। आज या प्रभागातून जी आपण रॅली बघितली ती भव्य दिव्य अशा स्वरूपाची रॅली आहे। या रॅलीतून एकच विरोधकांना संदेश जातो की आजच्या या तारखे दिवशी आज आमची ही निवडणूक हे आम्ही 100% जिंकलेलो आहोत, ही ताकदीने जिंकलेलो आहोत आणि या प्रभागातून सुरेशरावजी शिंदे सरकार यांना भरघोस लीडनं या वार्डातनं पाठवण्याचा निश्चय आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब यांनी केलेला आहे। या पॅनलचे आमचे प्रमुख माननीय विलासराव जगताप साहेब यांच्या मार्गदर्शन याच्या नेतृत्वाखाली आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या जे आपले जे 2 उमेदवार आहेत हत्ती या चिन्हासमोर यांना भरघोस मतानं या जत शहरातील या प्रभागातील नागरिकांनी देण्याचा निश्चय केलेला आहे असं मी आपल्यासमोर जाहीर करतो। आज या ठिकाणी जत नगर परिषद निवडणूक 2025 वार्ड क्रमांक 4 मध्ये प्रचाराची सुरुवात आज आम्ही केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही तेथून प्रचाराची सुरुवात करून आज संपूर्ण वार्डामध्ये आम्ही हे मोठ्या संख्येने एक मोठी रॅली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी ही जी निवडणूक आहे आमचं येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे आमचं विजन आहे जत शहरासाठी या वार्डासाठी हे विजन आम्ही या संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहे। यामध्ये जे मुद्दे आहेत हे विकासाचे मुद्दे आहेत, जनहिताचे मुद्दे आहेत आणि निश्चितच या मुद्द्यावर जनता आमच्याशी सहमत होईल, आम्हाला समर्थन देईल आणि दिवसेंदिवस जनतेचा आणि लोकांचा आम्हाला वाढता पाठिंबा आहे। बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादीचे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य सुरेशरावजी शिंदे सरकार ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जत शहरात आणि वार्डामध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा वाढत आहे असून येणाऱ्या काळामध्ये आमचं हे पॅनल निश्चितच नगरपालिकेमध्ये सत्ता आम्हाला जनता देईल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की जनतेला परत एकदा नम्र आवाहन करतो की या ठिकाणी आपण काँग्रेस बीजेपीच्या चक्करमध्ये न येता जे अनुभवी गेले 35-40 वर्षापासून जत शहरामध्ये राजकीय सामाजिक प्रशासकीय लेवलवर ज्यांचा अनुभव फार मोठा आहे, जे 35-40 वर्षापासून जत शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत, तर त्यांच्याकडं जत शहराच्या लोकांनी नगराध्यक्ष पदाची धुरा देणं हे जत शहराच्या विकासासाठी आणि येणाऱ्या राजकीय सामाजिक जी आपली दिशा आहे त्यासाठी योग्य ठरणार आहे असं मी जतच्या जनतेला नम्र आवाहन करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्मरून आज ही प्रचाराची रॅली केली आहे। आदरणीय माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस बसपाचे आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब त्याचप्रमाणे विभागाचे आमचे मित्र म्हणजे दुधाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही पॅनल तयार झालं आणि या पॅनलच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही आता वार्ड क्रमांक 4 मधून प्रचाराची रॅली चालू केलेली आहे। अतिशय मोठा प्रतिसाद या वार्ड नंबर 4 मधून मिळालेला आहे। आज सर्व जत शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण असून लोकांनी आता ठरवलं आहे की या घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून या बसपा असतील आमचे उभाट असतील या पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करायचे। आज या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब लाडकी बहीण योजना ज्यांनी अस्तित्वात आणली त्या योजनेचे जनक आदरणीय अजितदादा यांचं घड्याळाला मत देण्यामध्ये अजितदादांचे हात मजबूत करायचे आहेत। सत्ता असल्याशिवाय कुठल्या प्रकारचा विकास करता येत नाही। आज अजितदादांच्याकडे अंतर्गत आहे, तिजोरीची चावी त्यांच्या ताब्यात असल्यामुळं निश्चितपणानं या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी विनंती करेन, भाजप असो काँग्रेस असो नुसत्या जोड्या वल्गना करेल। काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजून 4-4.5 वर्षांनी इलेक्शन लागणार आहे, तोपर्यंत हे काँग्रेसला मतं देऊन ती मतं वाया घालवल्यासारखं, कारण आज 4-4.5 वर्षांचे काय कुठला निधी आणू शकणार नाही, सत्तेच्या बाहेर आहेत। 288 आमदारापैकी त्यांना साधे 15 आमदार देखील निवडून आणता आलेले आहेत आणि त्या जर का या शहरामध्ये वल्गना करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे। आणि मग आमचे नेते जगतापसाहेब असतील, अतुलजी कांबळे साहेब असतील, पंडित दुधाळ साहेब असतील, यांनी एक 8
मुद्द्याचा वचननामा जाहीर केलेला आहे. हो, संकल्पनाही 4 नंबरच्या यामध्ये मांडलेला आहे. जत शहर व वाड्या वस्त्यांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा, संपूर्ण शहरामध्ये बंदिस्त गटार, स्वच्छ सुंदर व डासमुक्त शहर, घनकचरा निर्मूलन, अत्याधुनिक प्रकल्प, सामाजिक समन्वय, शांततेला प्राधान्य, भयमुक्त दर, महिला ग्रामीण शालेय मुलींना तात्काळ संरक्षण, प्रभात न्याय उद्यानाचा विकास, बालोद्यान, जिमची सोय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बाजारपेठ व गरजेच्या ठिकाणी अद्ययावत स्वच्छता गृहे, संपूर्ण शहर झोपडपट्टी मुक्त, बेघर कुटुंबांना हक्काचे घर, महिला सुशिक्षित बेरोजगारांना व युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य, अशा पद्धतीचा वचननामा आम्ही या शहरासाठी केलेला आहे. अतुलजींनी आमच्या 4 वार्डासाठी स्वतंत्र असा वचननामा जाहीर केलेला आहे आणि या वचननामाची पूर्तता करण्यासाठी आम्ही काय फार मोठे 5-50 मुद्दे घेऊन आम्ही काय वचननामा केलेला आहे. आम्ही एक 8-9 मुद्दे घेऊनच असा वचननामा केलेला आहे. निश्चितपणानं त्या वचननाम्याच्या पूर्तता करू. अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ आणि हत्ती या चिन्हावरती मतदान करून आपण या 4 वार्डामधील आमच्या माता भगिनी मतदार बंधू भगिनी वडीलमध्ये असतील त्यांनी हत्ती या 2 मत टाकून घड्याळ चिन्हावरती एक मत देऊन आम्हाला प्रचंड मताने विजय करावं ही मी त्यांना नम्रतेची विनंती करतो. Press the bell icon on the YouTube and never miss another update.